नमस्कार. ही माझी आई, जिला मी सरप्राईज ट्रिपवर घेऊन चाललेली आहे. मध्यमवर्गीय लाईफस्टाईल जगणाऱ्या प्रत्येक मुलीचं स्वप्न म्हणजे कधीतरी आपण आपल्या आईवडिलांना आपल्या पैशांवर फिरायला घ्यायचं. मलाही मम्मी पप्पांना एकदा तरी फिरवायचं होतं, पण पप्पा गेले आणि ते स्वप्न अधुरच राहिलं. पण फायनली मी आता MP मध्ये मम्मीला घेऊन चालली आहे आणि विश लिस्टमधली माझी फायनली विश चेकलिस्ट होती आहे. मी खूप एक्सायटेड होते आणि थोडी इमोशनली, कारण माझं 6 महिन्यामध्ये लग्न होणार होतं आणि ही आमची पुण्यापासून इंदोर ट्रिप. 12 तासांचा हा प्रवास कधी संपतो कळतच नाही. खिडकी बाहेर काळोख, आत बर्थवर पांघरून आणि डोक्यात फक्त एकच विचार, उद्या इंदोरचा पोहा आणि राजवाडा. इंदोर जंक्शन म्हणजे मध्य प्रदेशातील सगळ्यात मोठ्या स्टेशनपैकी एक. स्टेशनवरून बाहेर पडलो की इंदोर पॅलेस म्हणजेच राजवाडा फक्त 3 किलोमीटरवर आहे. ऑटोने गेलात तर 10 मिनिटं, शेअरिंगने रिक्षात तर 20 रुपयात सोडते. इंदोरची अस्सल ओळख म्हणजे महेश्वरी साडी, पण समारंभाला इथल्या पोरी चनियाचोली घालूनच नटतात. म्हणून मीही आज चनियाचोली घालून इंदोरचा प्रवास सुरू करते. मला तेथील ज्या राज्यात मी चालले तेथील वेशभूषा करायला फार आवडतं. हे गोपाल मंदिर, बाजूचा सराफा बाजार, रात्री खाण्यासाठी स्वर्गच. इथे आल्यावर समजतं की इंदोरला मिनी मुंबई का म्हणतात. हे सुंदर मंदिर, हा आहे इंदोरचा राजवाडा. हा राजवाडा म्हणजे होळकर घराण्याची शान. 7 मजली लाकडी बांधकाम, मराठा आणि मुघल शैलीचा संगम. समोर उभे राहिले की पुण्याचा शनिवार वाडा आठवतो, पण हा जरा जास्त रॉयल आहे बरं का. राजवाड्यासमोरचा गोपाल मंदिर, बाजूचा सराफा बाजार इथे जास्त फेमस आहे. अहिल्याबाई होळकर, यशवंतराव होळकर यांनी बांधकाम पूर्ण केलं. तब्बल 200 वर्ष होळकर इथूनच राज्यकारभार बघायचे. 1984 मध्ये मोठी आग लागली, त्यात मागचा भाग जळाला, पण पुढचा 7 मजली भाग आजही दिमाखात उभा आहे. 7 मजले, खालचे 3 मजले दगडाचे, वरचे 4 मजले लाकडाचे. मराठा, मुघल आणि फ्रेंच शैलीचा सुरेख संगम. लाकडी नक्षीकाम, गणेश हॉल, समोरची बाग, राजवाड्यासमोर मोकळे मैदान आणि अहिल्याबाई होळकरांचा पुतळा आहे. संध्याकाळी इथे बसायला खूप प्रसन्न वाटते. इथे येण्यासाठी ऑटोने इंदोर जंक्शनपासून 10 मिनिटे म्हणजेच 50 ते 70 रुपये, शेअरिंग रिक्षाने 20 रुपये आणि चालत म्हणलं तर 30 मिनिटावर आहे. पण बाजार बघत बघत मज्जा येते, त्याच्यामुळे चालत येण्यातही हरकत नाही. तसेच राजवाड्याची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 आणि हा राजवाडा सोमवारी बंद असतो. भारतीयांसाठी या राजवाड्याचे तिकीट 20 रुपये तर परदेशी लोकांसाठी 250 रुपये आहे. तुम्ही जर प्रोफेशनल कॅमेरा यूज करणार असाल तर त्याचे 50 रुपये ते घेतात. लाईट अँड साऊंड शो करायचे असतील ते बघायचे असतील ते संध्याकाळी 7 वाजता असतात. त्याचं तिकीट 100 रुपये आहे. होळकरांचा इतिहास त्यामध्ये दाखवला जातो. हा राजवाडा पूर्णतः फिरायला, त्याचा अनुभव घेण्यासाठी, त्याची ऐतिहासिकता जाणून घेण्यासाठी 1 ते 1.5 तास पुरेसा आहे. गोपाळ मंदिर इथूनच 2 मिनिटं चालत आहे. सराफा बाजार रात्री 8 नंतर आणि याच राजवाड्याच्या पाठी 1.5 किलोमीटरवर कांच मंदिर आहे. गोपाळ मंदिर राजवाड्याच्या अगदी समोर 200 वर्ष जुने कृष्ण मंदिर आहे. मी तर नक्की रिक्वेस्ट करेन की तुम्ही नक्की बघा. आणि सराफा बाजारमध्ये 8 नंतर इथला सोन्या चांदीचा बाजार खाऊ गल्ली बनतो. पोहे, जिलेबी, गराडू, शिकंजी, स्वर्ग. मी जो बाजार म्हणलेलो त्या बाजारांमध्ये हे सगळ्यात मोठं आवडतीचं ठिकाण. स्त्रियांमध्ये वेगवेगळ्या लाखाच्या बांगड्या. हे जे 1.5 किलोमीटरवर आहे राजवाड्यापासून बॅक साईडला, ते काच मंदिर होतं. फोन अलाउड नसल्यामुळे मला त्याचा फारसा व्हिडिओ घेता आला नाही, पण तुम्ही त्याचे फोटोज गुगलवरती चेक करू शकता. मला या इंदोरच्या अशा ओपन रिक्षा फार आवडल्या. मस्तच, म्हणजे तुम्ही चालू रिक्षांमध्येही साईट सीइंग बघू शकता, तेथील कल्चर बघू शकता, डेली ट्रान्सपोर्टेशनमध्ये त्यांची लोकॅलिटी जाणून घेऊ शकता. मज्जा. या रिक्षावाल्यांचेही स्वतःचे पॅकेजेस असतात. ते तुम्हाला पर डे 5 मंदिरं आणि 5 साईट सीइंग याच्यामध्ये 500 रुपयावरती ते तुम्हाला फिरवून आणू शकता. पण हे तुमच्यावरती आहे की तुम्हाला स्वतः सेपरेट एक्सप्लोअर करायचं आहे की पॅकेज घ्यायचं आहे. यानंतर आपण चाललोय ओंकारेश्वर मंदिराकडे. घाटाच्या पायऱ्या दगडी स्वच्छ आणि एकदम नदीपर्यंत जातात.
एका बाजूला ओंकारेश्वर मंदिर, दुसऱ्या बाजूला ममलेश्वर, मध्ये वाहते नर्मदा मैया. संध्याकाळी 6:30 वाजता इथे सगळे लोक जमतात. पंडितजी मोठ्या पंचारती घेऊन उभे आहेत. ओम जय जगदीश हरे नाही, इथे नर्मदाष्टक आणि हर हर नर्मदेचा गजर होतो. शेकडो दिवे एकाच वेळी पेटलेत. त्यांचं प्रतिबिंब नर्मदेच्या पाण्यात पडले. वाटतंय नदीतच दुसरी आरती चालू आहे. घंटानाद, शंखनाद आणि समोर वाहती नर्मदा. अंगावर काटा येतोय राव. भाविक लोक हातात छोटे दिवे घेऊन नदीत सोडतायत. त्याला दीपदान म्हणतात. 10 रुपयाला 5 दिवे मिळतात. एक दिवा तुम्ही पण सोडा, मनातली इच्छा बोला, पूर्ण होते म्हणतात. मीही आणि माझ्या आईनेही हे केलं. आरती चालू झाली, पण मनाला शांततेची ओढ अजूनही तशीच. नर्मदेचा आवाज, थंड झुळूक आणि कपाळावरचं चंदन. पुणे इंदूर ओंकारेश्वरचा हा प्रवास फक्त ज्योतिर्लिंग बघण्यासाठी नाही, तर या आरतीसाठी करावा. पुण्यात आपण नदीला मुठा म्हणतो, इथे लोक मैया म्हणतात. फरक फक्त एवढाच आहे. स्टे करून सकाळी आम्ही दर्शनास निघालो. पुण्यातला भीमाशंकर सारखंच हे ज्योतिर्लिंग, पण इथे नर्मदेचा वाहता प्रवाह आणि ओमचा आकार. नास्तिक म्हणून आपण हर हर देव महादेव म्हणतो. इथे ब्रिजवर वरून आम्ही मंदिराकडे चाललोय आणि ब्रिजवरती बरेचसे असे फोटोग्राफर तुम्हाला क्विक फोटो काढून त्याची प्रत तुम्हाला तुमच्या हातामध्ये देतात. नर्मदेचं पाणी डोक्यावरती पडलं, पण मनातली शांतता अजून तशीच. नर्मदेचा आवाज, थंड झुळूक आणि कपाळावरचं चंदन. आहा, मी तर पुन्हा पुन्हा इथे येण्याचा निर्णय घेणार आहे. सो इथून चाललोय आता आपण उज्जैनला, म्हणजेच महाकालेश्वरला. मंडळी, इंदोर बघून झालं. ओंकारेश्वरचं दर्शन आणि रामघाटची आरती अनुभवली. आता वेळ आहे दुसऱ्या ज्योतिर्लिंगाची, उज्जैनचे महाकालेश्वर. तिथून ओंकारेश्वरवरून उज्जैनला 140 किलोमीटर आहे. रस्ता एकदम चकाचक आहे. बस स्टँडवरूनही डायरेक्ट बस मिळतात. खाजगी टॅक्सी पण उपलब्ध आहेत. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग इथे महादेव काळाचेही काळ महाकाल म्हणून बसले. मंदिर शिप्रा नदीच्या काठावर आहे आणि त्याचा महाकाल लोक कॉरिडॉर तर आत्ता जगप्रसिद्ध झालाय. दर्शन वेळ पहाटे 4 ते रात्री 11, दुपारी 12 ते 12:30. भोग आरतीसाठी बंद. इथे भस्म आरती सगळ्यात मोठी आरती. पहाटे 4 वाजता. तिकीट ऑनलाईन 1 महिना आधी बुक करा. ऑफलाईन केलं तर 200 रुपये चार्जेस आहेत. पहाटे 2लाच लाईन लागते बरं का. सो मंदिराबाहेर नवीन बांधलेला 900 मीटरचा कॉरिडॉर, 108 शिवस्तंभ, म्युरल्स आणि लाईट शोज संध्याकाळी 7 नंतर नक्की बघा. प्रवेश इथे फ्री आहे. सकाळी 5 वाजता ओंकारेश्वरला उठा, नर्मदा स्नान करा. सगळं इंदोर बघून झाल्यानंतर उज्जैनला पोहोचा, चेक इन करा आणि मग महाकालेश्वरला जा. इथे सामान्य दर्शन फ्री आहे. 30 ते 45 मिनिटं लागतात. गर्दी असेल तर 2 तास. शीघ्र दर्शनासाठी 250 प्रति व्यक्ती, 10 ते 15 मिनिटं लागतात. ड्रेस कोड भस्म आरतीसाठी पुरुषांनी सोवळं किंवा धोतर, स्त्रियांनी साडी. सामान्य दर्शनाला नाही असं काही. मोबाईल कॅमेरा गाभाऱ्यात बंदी आहे बरं का. लॉकर 10 रुपयाला उपलब्ध आहे. उज्जैन रेल्वे स्टेशन पासून महाकाल मंदिर हे 2 किलोमीटरवरती. ऑटोचे चार्जेस 50 रुपये होतात. जर शेअरिंगने आला तर 20 रुपयात. सो महाकालेश्वराचं दर्शन झाल्यानंतर तुम्ही सायंकाळी हरसिद्धी मंदिर, रामघाट, उज्जैन, शिप्रा आरती, महाकाल लॉक कॉरिडॉर, संध्याकाळी लाईट शो आणि उज्जैनचे फेमस भुट्ट्यांचे केस
पोहे खा आणि झोपा. तसं मी तर पुढे दाखवणारच आहे, पण मी तुम्हाला इन शॉर्ट काय ऐकणारे असेल हे सांगितलं. इथे या दगडांची अशी रचना केल्यानंतर लोक या दगडांचा उपयोग एक कॉन्सेप्च्युअली घर बांधण्यासाठी करतात. म्हणतात की ते दगडांचं घर बांधल्यानंतर तुमच्या नवीन घराची जी कल्पना आहे ती सत्यात येते, म्हणजेच तुमचं नवीन घर होतं. तर अशाच आमच्या महाकालाच्या दर्शनानंतर आम्ही लोकल रिक्षा पकडून आमच्या पुढच्या स्वारीसाठी निघालो. कालिका मंदिर. मंगलधाम त्यांचं असं आम्ही हे रिक्षाचं पॅकेज घेतले, जिथे ते त्यांचे लोकल साईटसीइंगचे सर्व मंदिर आपल्याला एक्सप्लोर करायला हेल्प करतात. मंडळी, उज्जैनला आलात आणि फक्त महाकाल बघून गेलात तर ट्रिप अपूर्ण. महाकालेश्वर मंदिरापासून फक्त 350 मीटरवर चालत अंतरावर आहे माता हरसिद्धीचं मंदिर. हे 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. पुराणं सांगतात की इथे सती मातेची कोपर पडली होती. हरसिद्धी म्हणजे प्रत्येक मनोकामना पूर्ण करणारी देवी. उज्जैनचे राजे विक्रमादित्य यांची ही कुलदैवता होती. ते दररोज इथे प्रार्थना करायला येते. 2 भले मोठे स्तंभ आहेत. मंदिरात प्रवेश केल्यानंतर समोर 2 50 फूट उंच दगडी दीपस्तंभ आहेत. प्रत्येक स्तंभावर 101 दिवे आहेत. नवरात्रात जेव्हा हे सगळे 2002 दिवे एकाच वेळी पेटवतात तेव्हा मंदिर सोन्याचं झाल्यासारखं वाटतं. तो नजारा बघायला लाखो लोक जमतात. श्रीयंत्र आणि गाभाऱ्यातच देवीची मूर्ती शेंदूर लावलेली तेजस्वी आहे. मूर्तीच्या खाली श्रीयंत्र बसवलेले आहेत. म्हणतात इथे नवस बोललेला की 6 महिन्यातच पूर्ण होतो. पुण्यातल्या तुळजाभवानी सारखंच इथली ऊर्जा आहे. उज्जैनकर म्हणतात महाकाल राजा आणि हरसिद्धी राणी. महाकाल दर्शन झाल्यावर हरसिद्धीचं दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही बरं का. भस्म आरतीनंतर पंडित लोक सुद्धा इथे येऊन देवीला प्रसाद दाखवतात. पहाटे 5 ते दुपारी 12, संध्याकाळी 4 ते रात्री 9 ही या मंदिराला भेट देण्याची वेळ. सकाळी 7 वाजता आरतीची वेळ आहे, तर संध्याकाळी 7 वाजता नवरात्रामध्ये विशेष आरती होते. कॅमेरा अलाउड आहे, पण गाभाऱ्यात नाही. 9 दिवस सगळे 2002 दिवे पेटवतात. नवरात्रामध्ये 350 मीटरवर असल्यामुळे ऑटोची गरज लागत नाही. तसेच उज्जैन स्टेशनपासून डायरेक्ट यायचं असेल तर ते 2.5 किलोमीटरवर आहे. शेअरिंग रिक्षा 20 रुपये तर ऑटो रिक्षा 60 रुपये घेईल. याच हरसिद्धी मंदिराजवळ आपण जो बघितला तो मोठा गणपती, रामघाट, विक्रमादित्यांचा सिंहासन, मंदिराच्या प्रांगणातच फोटो पॉइंट सुद्धा आहे. हा नजारा केवळ म्हणजे पापणी सुद्धा लवत नव्हती, इतके फास्ट ते लवकर जाऊन असे फास्ट दिवे लावलेले आहेत. मी थोडंसं स्पीड वाढवलंय, पण मला एकदा सुद्धा खाली बघण्याचा इंटरेस्ट नव्हता. म्हणजे इतकं ते आकर्षित वाटत होतं. मी तर बघितलं सुद्धा नव्हतं की मी नीट कॅमेरामध्ये कॅप्चर करते पण आहे की नाही आहे.
त्यानंतर जसं मी सांगितलं आम्ही पुन्हा महाकाल दर्शनास आलो, कारण तेथील हे रात्रीचं वेगळंच दृश्य, लाईट शो आणि त्या लाईट शोमध्ये हे दिसणाऱ्या सगळ्या भव्य मूर्त्या खूप सुंदर असं वाटत होतं, जसं की स्वर्गाचाच अनुभव आपण घेत आहोत. महाकालाचं सकाळचं दृश्य आणि संध्याकाळचं दृश्य हे दोन्ही वेगवेगळे अनुभव देणारे आहेत. या महाकाल मंदिरासमोरच पलीकडच्या साईडला म्हणजेच अगदी समोर खाऊ गल्ली देखील आहे. ओंकारेश्वरला नर्मदा मैया, उज्जैनला शिप्रा मैया आणि मध्ये हरसिद्धी मातेचा आशीर्वाद. एमपीची ही त्रयी बघितली की मनाचं समाधान होतं. उज्जैनचा काळभैरव, जिथे देवाला दारूचं नैवेद्य लागतो. ऐकायचंय का त्याबद्दल? भैरव हा उज्जैनचा महाकालांचा सेनापती म्हणून म्हणतात. आपण महाकालेश्वरला गेलो तर काळभैरवला हे जावंच लागतं. सो अशी झाली आमची एमपीची पूर्णतः 2 ज्योतिर्लिंगाची. एमपीला हिंदुस्तान का दिल उगाच म्हणत नाहीत. इथे आलात की कळतं हे राज्य धडधडतं श्रद्धेने, संस्कृतीने आणि चवीने. मी तर परत येणार पुढच्या ट्रिपला मांडू आणि महेश्वर. तुम्ही येणार आहे ना नक्की? पुढचा ब्लॉगही असाच असेल. लाईक, शेअर अँड कमेंट. बाय.